चमकतोय पाणी, एवढं पाणी आहे. तर बघूया आपण आता हे किती टाकतायत. आता मला सांगा, एवढं ग्लासभर काय बाईला जात नाही. अख्ख्या दिवसात 8-10 दिवसात एवढं जात असेल. रोजचं किती जाईल तिला? 10 ml 5 ml है ना. किती थेंब थेंब जाणार. किंवा अगदीच आपण म्हणतो बाई धार लागली म्हणजे काय, उठता बसता एखाद्या वेळेस एकदम फटकन गेल्यासारखं, गाठ गेल्यासारखं नाही, काय चमचा 1.5 चमचा जात असेल. पण एवढं गेलं तर बाई ऍडमिट करायची वेळ येईल ना तिला, हो की नाही. पण असं जरी हेवी फ्लो असला, एखादीला म्हणतात की बाबा दिवसाला तिला 10-10 वेळा बदलावं लागतं, 5 वेळा बदलते, 8 वेळा बदलते, असं सांगतात की नाही बायका. एवढं फ्लो तर मग डॉक्टर म्हणतात काढून टाका गर्भाशय. पण मग त्याचेच काय प्रॉब्लेम आहे, तर ते असं सुद्धा झालं होत असेल तर तुम्हाला सॅनिटरी पॅड हे जास्त बदलावं लागत नाही. घ्या ना, चष्मा नाही ना, नाही तर ते कुठेतरी जायचं. आणि जर का साईडला पडलं तरी घाबरू नका, कारण हे इथे इथे हे आहे. हां, आता हे मध्ये टाकत राहील तर हळूहळू टाका, कारण असं काय बदा 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 बाईला जात नाही. ओके. आता दुसरी गोष्ट, बाळंतपणामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते ना किंवा सीझर झाली तरी सुद्धा काही हरकत नाही, हे सॅनिटरी पॅड वापरलं तर तेव्हा टाके हील व्हायला लवकर मदत होते. की माझ्या मुलीच्या वेळेस मी स्वतः ते युटिलाइज केलेलं आहे, वापरलेलं आहे. तिचा अनुभव असं उभं करू तर की तिला अजिबात आग झालेली नाही, कुठलाही त्रास झाला नाही. इनफॅक्ट टाके लवकर बरे व्हायला मदत होते. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कारण त्याच्यामध्ये जो काही हिरवी एनॉइन चिप आहे त्याच्यामुळे पॅड उभं करा. लवकर हील होतं. कुठल्याही जखम इन्फेक्शन असेल ते लवकर भरतं. आणि ती जर का आपण ही फाडली आणि ह्याच्यातनं ही पट्टी काढली आणि ओली गेली पाण्यात, आणि जिथे दुखतंय ना तिथे लावली, गुडघ्यावर लावली, मसल लावली, कुठे लचकलंय तिथे लावली, तरी सुद्धा तुम्हाला त्यांनी 10 मिनिटांनी फरक पडतो. आता एक उदाहरण मी सांगते, जिवंत उदाहरण.